नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. राज्यभरातील शेतकरी सध्या एकाच प्रश्नाची वाट पाहत आहेत. तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढचा हप्ता कधी येणार? मित्रांनो, शासनाचा जी-आर आला आहे. निधीसुद्धा मंजूर झाली आहे. तरीही खात्यात पैसे आले नाहीत. 16 मार्च उलटून गेले तरी पैसे का अडकले? आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे ₹2000 मिळणार आणि कोणाला नाही याची संपूर्ण आणि अधिकृत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारने या हप्त्यासाठी 1,774 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. याचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे. हा निधी डी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. 16 मार्चला जी-आर आला. 6 दिवस उलटले तरी का आले नाहीत? तर मित्रांनो, सरकारने निधी मंजूर केला असला तरी त्याची निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. तांत्रिक प्रक्रिया आणि बँकिंग प्रक्रियेमुळे याला काही दिवस उशीर मात्र निधी वितरणाचे आदेश आले असल्याने येत्या काही दिवसातच तुमच्या खात्यात क्रेडिटचे मेसेज यायला सुरुवात होईल. 8वा हप्ता लवकरच जमा होईल. त्यामुळे काळजी करू नका. चला तर पाहूया हा हप्ता कोणाला मिळणार. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. ज्यांचे ई-केवायसी पूर्ण आहे आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे त्यांना हे पैसे मिळतील. चला तर पाहूया आता हा हप्ता कोणाला मिळणार नाही. ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नाही त्यांचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे तुमचे स्टेटस एकदा नक्की तपासून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, निधीची तरतूद झाली आहे. फक्त आता सरकारकडून बटन दाबण्याची आणि पैसे ट्रान्सफर होण्याची प्रतीक्षा आहे. जशी अधिकृत तारीख येईल तसा व्हिडिओ मी सर्वात आधी आपल्या चॅनलवर घेऊन येईल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.